गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अल्जेब्राचा 25th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर? तर नीट लक्ष द्या. आपण लास्ट वीकमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, एक न्यू टॉपिक स्टार्ट केला होता, चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी. आठवते ना तुम्हाला? तर तुम्हाला माहिती इझी टॉपिक आहे, बरोबर आहे ना? सिम्पल आहे, ह्याच्यात काही फॉर्म्युला नाही, काही नाही, फक्त इव्हेंट्स देतात आणि त्या इव्हेंट्सचे रिझल्ट्स काय असतील, सॅम्पल स्पेस काय असू शकतो, ते फक्त तुम्हाला डोकं लावून लिहून काढायचं असतं, बरोबर आहे ना? तर इझी टॉपिक आहे. पण टॉपिक स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला आठवत असेल, लास्ट वीकमध्ये मी थोडंसं तुम्हाला रिवाईज करण्यासाठी काहीतरी एक बेसिक कन्सेप्ट्स, बेसिक इव्हेंट्स लिहून दिले त्या. नीट बघा, तुम्हाला इथं दिसत असेल, अ कॉईन इज टॉस, वन कॉईन इज टॉस, की तुमच्या हातात वन कॉईन असेल, तो टॉस केला तर काय काय पडू शकतं, हेड ऑर टेल, HT, बरोबर आहे ना? 2 कॉईन्स आर टॉस, नंबर ऑफ एस 4, 3 कॉईन्स आर टॉस, जर 3 कॉईन्स टॉस केले तर नंबर ऑफ एस 8, बरोबर ना? म्हणजे थोडक्यात एक कॉईन टॉस केला, 2 कॉईन टॉस केले, 3 कॉईन्स टॉस केले तर काय काय इव्हेंट, काय रिझल्ट मिळू शकतात. कॉईनशिवाय डाईस पण असतो, डाय पण असतो, बरोबर ना? स्नेक लॅडर, सापशिडी जे काय आपण खेळतो त्यामध्ये माहिती तुम्हाला डाईस असतात. मग ते कधी कधी अ डाय मीन्स 1 डाय इज थ्रोन किंवा 2 डाईस आर थ्रोन. डायचं सम म्हणलं की 1 डाय 2 डायचं सम पडतं. त्यानंतर दोन्ही एकत्र पण पडतं, 1 कॉईन अँड 1 डाय बोथ आर थ्रोन. एका हातात कॉईन आहे, एका हातात डाय आहे, दोन्ही एकत्र फेकले तर काय पडतं. तर सगळ्यात महत्त्वाचं परत कार्ड्स, पत्ते, प्लेईंग कार्ड्स. तुम्ही पत्ते खेळता तर पत्ते खेळणं गरजेचं नाही, पण पत्त्यांमध्ये टोटल 52 कार्ड्स असतात. म्हणजे त्याचे मी 2 चार्ट्स दिलते आणि सगळ्यात महत्त्वाचं टाईप्स ऑफ नंबर्स. असे टोटल मी 2-3 पेजेस तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स मी तुम्हाला लास्ट वीकमध्येच बोललो होतो की ॲक्च्युअल सम स्टार्ट व्हायच्या अगोदर ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ज्या बेसिक इव्हेंट्स आहेत, ते पाठ असणं गरजेचं आहे. मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला सुरुवात केली नाही, मी पहिल्यांदा इव्हेंट्स तुम्हाला लिहून दिल्या, बरोबर ना? तर माझं म्हणणं काय, ज्यांचं पाठ झालं असेल, ॲक्च्युली मी पाठांतर घेणार होतो पण ते मला जमलं नाही ह्या वीकमध्ये, बरोबर ना? पण ज्यांचं झालं असेल, चांगलीच गोष्ट आहे, नो प्रॉब्लेम. त्यांनी व्हिडिओ डायरेक्ट कंटिन्यू बघायला सुरुवात करा. बट ज्यांचं झालेलं नसं, ज्यांनी अजून पण लर्निंग केलं नाही आहे, त्यांनी एक काम करा, व्हिडिओ पॉज करा, किंवा व्हिडिओ स्टॉप करून नंतर बघा वाटलं तर. पहिलं हे लर्निंग करून घ्या. कारण हे जर पाठ झालं, जे मी लास्ट वीकमध्ये 2 पेजेस लिहून दिलेत, ते जर पाठ असेल, ते जर जमत असेल, तरच तुम्हाला पुढचे किंवा हे टॉपिक समजू शकतं. ओके? त्यामुळे ज्यांचं लर्निंग झालं आहे त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा. ज्यांचं लर्निंग झालं नाही त्यांनी व्हिडिओ स्टॉप करून पहिलं लर्निंग करून घ्या. देन मग त्यानंतर वाटलं तर व्हिडिओ परत एकदा रिझ्यूम करा. ओके? चला मग आज आपण प्रॅक्टिस सेटला, ॲक्च्युअल समसला सुरुवात करू. दिसते तुम्हाला स्क्रीनवर प्रॅक्टिस सेट 5.3. आता तुम्ही शॉक होताल, सर डायरेक्ट 5.3, 5.1, 5.2 गायब झाले का काय? तर नीट लक्ष द्या. 5.1 अँड 5.2 जे काय प्रॅक्टिस सेट आहेत ते बेसिक आहेत. म्हणजे ॲक्च्युली भरपूर जणं सुरुवात 5.1पासूनच घेतील, पण मी डायरेक्ट 5.3 घेतो आहे. म्हणजे थोडक्यात जे ॲक्च्युअल सम्स आहेत, एक्झाममध्ये कसे सम्स पडतात ते मी घेतो आहे. म्हणजे आपलं जर 5.3, 5.4 झाला तर 5.1, 5.2 जर आपण शेवटी घेतले तर तुम्हाला ते एकदम किरकोळ वाटते. म्हणजे ॲक्च्युअल ते एका लेक्चर्समध्ये अख्खे पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट होऊन जातील, एवढे इझी आहे. त्यामुळं मी काय करतो आहे, स्टार्टिंग विथ 5.3, 5.4 अँड फायनली वी लर्न 5.1 अँड 5.2. ओके? तर पहिल्यांदा आपण सुरुवात 5.3पासून करू. तर नीट बघा, ॲक्च्युअल क्वेश्चन कसा असतो. लास्ट वीकमध्ये जे आपलं झाले ते क्वेश्चन नव्हते, ते फक्त बेसिक कन्सेप्ट्स, ते मी लर्निंग पाठांतरासाठी तुम्हाला दिलं होतं, बरोबर आहे? पण ॲक्च्युअल सम्स कसे असतात ते नीट बघा. आज क्वेश्चन नंबर 1, काय हेडिंग दिली, जर आपण हेडिंग वाचू. राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स. हे लास्ट वीकमध्ये आपण लिहिलं होतं, एस, नंबर ऑफ एस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. खाली ते इव्हेंट्स देतील, त्या इव्हेंट्सवरनं आपल्याला सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ एस लिहायचं आहे. ऑल्सो राईट, आता हे सेंटेन्स नीट वाचा. ऑल्सो राईट इव्हेंट ABC. आज त्यांनी सब इव्हेंट पण दिलेले आहेत. सब इव्हेंट म्हणजे काय, तर मेन इव्हेंट असेलच, पण त्याच्या जोडीला सब इव्हेंट ABC इन द सेट फॉर्म अँड राईट नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी. ह्याचा अर्थ काय ते आपण क्वेश्चन स्टार्ट झाल्यावरच कळलं तुम्हाला. ही हेडिंग आहे जस्ट. मग ह्यातला आपण फर्स्ट सम बघू. क्वेश्चन नंबर 1 दिसते तुम्हाला.
आज तुम्ही नोटबुकमध्ये काय हेडिंग टाकताल, प्रॅक्टिस सेट 5.3. आणि क्वेश्चनची जी हेडिंग होती ना मग अशी क्वेश्चन नंबर 1, ही हेडिंग ॲज इट इज आहे तशी कॉपी करा आणि त्यातलं फर्स्ट सम. सगळ्यात महत्त्वाचं ह्या टॉपिकमधले क्वेश्चन मोठे आहेत. आता बघा ना, हा जो क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, हा क्वेश्चन 4 लाईनचा आहे. आता नीट बघा, मी जरा देताना फर्स्ट क्वेश्चन जी वरची लाईन आहे मेन इव्हेंट ती बोल्ड थोडीशी डार्क केली बघा, 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली, बरोबर ना. आणि त्याच्या खाली 3 इव्हेंट्स दिलेत, इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी, दिसते तुम्हाला, बरोबर ना. टोटल 4 लाईन्स आहेत. फर्स्ट लाईन जी काय आहे ही मेन इव्हेंट आहे आणि खालच्या ज्या 3 लाईन्स आहेत इव्हेंट ए, बी, सी, दॅट आर सब इव्हेंट्स, त्या सब इव्हेंट्स आहेत. मग सुरुवात कशी करायची, सम कसं सॉल्व करायचं ते नीट बघा. स्टार्टिंग विथ सुरुवात कशी करायची तर नीट बघा, काय मेन इव्हेंट आपलीवर, 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली, बरोबर आहे ना. मग सोल्युशनला स्टार्ट करताना आता आपली बॅच चालू आहे, त्यामुळं आपण क्वेश्चन अँड आन्सर दोन्ही आपण क्वेश्चन अँड आन्सर आपण लिहून काढणार आहे. पण एक्झामला तुम्ही क्वेश्चन थोडीच लिहित बसणार का, नाही ना. एक्झामला तुम्ही डायरेक्ट सोल्युशन आन्सरला स्टार्ट करणार, त्यामुळं डायरेक्ट क्वेश्चन नंबर टाकून तुम्ही सोल्युशनला स्टार्ट करता. मग सोल्युशनला जेव्हा आपण स्टार्ट करू, सोल्युशनला स्टार्ट करताना पहिल्यांदा एस, भरपूर मुलं डायरेक्ट एस लिहितात, एस नाही लिहायचं. मेन इव्हेंट काय, मेन इव्हेंट मीन्स फर्स्ट सेंटेन्स, फर्स्ट लाईन काय होती मेन इव्हेंट, 2 कॉईन्स आर टॉस, 2 कॉईन्स आर टॉस्ड, बरोबर ना. हे आता झाले आपलं, माहिती आहे तुम्हाला. तुमच्या हातात समजा 2 कॉईन्स आहेत आणि 2 कॉईन्स तुम्हाला म्हणलं बाबा चला टॉस करा, 2 कॉईन्स टॉस, 2 कॉईन तुम्हाला म्हणलं उडवा, तर काय पडेल हो 2 कॉईन्सवर, झाले ना पाठ. पाठ असेल तर मला सांगा, मला काय काय 2 कॉईन्स टॉस केले तर दोघांवर हेड पडू शकतो एच, दोघांवर टेल्स टी, 1 हेड 1 टेल, एकावर हेड एकावर टेल, और 1 टेल 1 हेड TH, बरोबर आहे ना. HH TT HT TH, टोटल नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. 4 जण झाले, इझी. म्हणजे आता जर एखाद्याने समजा लास्ट लेक्चर मिस केले असतील त्याला पण कळेल किंवा 2 कॉईन्स तुमच्या हातात दिले आणि टॉस करायला लावले तर काय पडू शकतं, दोघांवर हेड पडू शकतो HH, दोघांवर टेल पडू शकतो TT, हेड टेल HT, और टेल हेड TH. आता सगळ्यात महत्त्वाचं, एखादा मुलगा म्हणाल सर मी हे 4 लिहिलेत पण उलटे सुलटे लिहिलेत. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, कसंही लिहिलं तरी चालेल, सिक्वेन्स इंटरचेंज झाला तरी चालतील, बट एलिमेंट्स मस्ट बी सेम. एलिमेंट्स मात्र तेच पाहिजेत. म्हणजे आतमध्ये तुम्ही कसंही मांडा, म्हणजे एखादा म्हणाल सर मी असं लिहिलं TT HT HH TH, चालेल ना. तेच आहेत ना 4 जण, फक्त पुढं मागं झालेत, चालतं. सिक्वेन्स माझ्यासारखाच मांडला पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने सिक्वेन्स मांडला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. फक्त सिक्वेन्स कसाही मांडा पण एलिमेंट्स ते 4 जण पाहिजेत. ओके, इथपर्यंत कळलं नक्की. हे लास्ट वीकमध्ये झालं आपलं एस, नंबर ऑफ एस. पण हे जे काय आत्ता आपण सॉल्व केलं आहे ही मेन इव्हेंट झाली. आता नीट बघा, क्वेश्चनमध्ये सब इव्हेंट्स आर ऑल्सो गिवन, सब इव्हेंट्स पण होते ना. इव्हेंट ए इव्हेंट काय होती हो, ए इव्हेंट टू गेट ओनली वन हेड, आता नीट बघा, ते काय म्हणतात, ते टू गेट ओनली वन हेड की 1 हेड मिळायला पाहिजे. तर मला सांगा 1 हेड कुठं दिसतं तुम्हाला, HH नाही, HH मध्ये 2 हेड्स आहेत, त्यामुळं आपण HH नॉट इन्क्लूड, HH नाही घेणार. TT घेणार का, नाही, TT मध्ये 2 टेल्स आहेत. HT आपण घेणार बिकॉज HT मध्ये 1 हेड आहे, अँड TH पण आपण घेणार कारण TH मध्ये ऑल्सो 1 हेड आहे. मग ऑनली 1 हेड मीन्स की जिथं 1 हेड आहे, मग जिथं 1 हेड आहेत असे कुठं आहेत, 2 जण आहेत, HT अँड TH. लक्षात आलं तुमच्या, HT अँड TH, 2च आपण, टोटल 4 एलिमेंट्स होते, त्यातले आपण 2च जण घेतले कारण त्या दोघांमध्ये 1 हेड आहे. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 2. झालं, इझी. बस, तुम्ही ऑनली 1 हेड म्हणले म्हणून जिथं 1 हेड दिसले आम्हाला ते फक्त लिहिले, 2 जण होते. आता नीट लक्ष द्या, ही ए इव्हेंट आहे म्हणून मी सेटला ए नाव दिलं आहे आणि सेटला ए नाव आहे म्हणून मी खाली नंबर ऑफ ए लिहिलं आहे. आता लक्ष द्या, आता नेक्स्ट इव्हेंट सोडू आपण, बी इव्हेंट. काय होतं बी इव्हेंट सेंटेन्स, गेट ॲटलिस्ट 1 टेल.
ॲटलिस्ट वन टेल. हां, आता जरा नीट लक्ष द्या. 2 वर्ड्स आहेत की जे तुम्हाला चुकवणार आहेत हमखास. एक म्हणजे ॲटलिस्ट अँड अनदर वन इज ॲट मोस्ट. ॲटलिस्ट मीन्स मिनिमम, सेमीचे असतील तर लिहून ठेवा, कमीत कमी. अँड ॲट मोस्ट मीन्स मॅक्झिमम. मॅक्झिमम मीन्स जास्तीत जास्त. ओके, ॲटलिस्ट ॲट मोस्ट 2 वर्ड्स आहेत. ते 2 वर्ड्स तुम्हाला चुकवणार आहेत. तर ॲटलिस्ट मीन्स मिनिमम. मग त्याचा अर्थ काय झाला? ॲटलिस्ट वन टेल मीन्स ॲटलिस्ट वन टेल्स मीन्स 1 टेल पण मिळाला तरी चालेल, ऑर जास्त मिळाले तरी चालतील. मग थोडक्यात लक्ष द्या, ॲटलिस्ट म्हणलं की तुम्ही काय करायचं? ग्रेटर, पुढे सरकायचं. आणि ॲटमोस्ट वर्ड आला की लोअर, मागे सरकायचं, स्मॉलर. म्हणजे ॲटलिस्ट वन टेलचा अर्थ काय झाला? नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. ॲटलिस्ट वन टेलचा अर्थ काय झाला? ॲटलिस्ट वन टेल मीन्स तुम्हाला 1 टेल मिळाला तरी चालेल, किंवा जास्त म्हणजे 2 टेल्स मिळाले तरी चालतील. म्हणजे 1 टेल्स पण चालेल, 2 टेल्स पण चालतील, 3 पण चालतील, 4 पण चालतील, पुढे पुढे जायचं. म्हणजे ॲटलिस्ट वर्ड आला की काय करायचं? जे त्यांनी लिमिट्स दिले ते लिमिट्स क्रॉस करायचं, पुढे पुढे जायचं. आणि ॲटमोस्ट वर्ड आला की मागे मागे यायचं. ओके, मग आता ॲटलिस्ट वन टेल आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं नीट लक्ष द्या. ते ॲटलिस्ट इग्नोर करू आपण. काय दिसतंय? वन टेल ना. मग वन टेल कुठं कुठे बघा बरं. HT का वन टेल आहे ना त्यात, TH त्यात पण वन टेल आहे. ओके, पहिल्यांदा वन टेल जिथं दिसतं ते वन टेल तर घ्या. आणि आता नीट बघा, नुसतं वन टेल नाही, ॲटलिस्ट वन टेल आहे. मग त्याचा अर्थ काय झाला? ॲटलिस्ट वन टेल मीन्स 1 टेल मिळाला तरी चालतील, अँड 2 टेल, TT 2 टेल्स मिळाले तरी चालतील. दॅट मीन्स नंबर ऑफ बी, किती जण आले बीमध्ये? 3. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे लिहून ठेवतं ना, ॲटलिस्ट ॲटमोस्ट. तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये जर काय चुकवणार असेल तर 2 वर्ड्स तुम्हाला हमखास चुकवणार, एक ॲटलिस्ट अँड ॲटमोस्ट. सोपी आयडिया सांगतो. ॲटलिस्ट म्हणलं की मोर दॅन, पुढे पुढे जायचं. म्हणजे ॲटलिस्ट 1 टेल म्हणले ना, मग 1 टेल, 2 टेल, 3 टेल, 4 टेल, पुढे पुढे जायचं. समजा ॲटलिस्ट 2 टेल्स म्हणले असते, ॲटलिस्ट 2 टेल्स का? मग 2च्या पुढं, मग 2 टेल्स, 3 टेल्स, 4 टेल्स, 5 टेल्स, पुढे पुढे जायचं. ओके, आणि ॲटमोस्ट म्हणले की मागे यायचं. म्हणजे आत्ताच्या सममध्ये जर ॲटमोस्ट 1 टेल म्हणले असते, ॲटमोस्ट 1 टेल, तर ॲटमोस्ट 1 टेलचा अर्थ म्हणजे 1 टेल पण चालेल, आणि 1च्या मागे काय येतो? 0 टेल. दॅट मीन्स टेल नाही मिळाला तरी चालेल, असा अर्थ होतो त्याचा. ओके, बाकीचं राहून दे. ॲटलिस्टचा अर्थ कळला. ॲटलिस्ट म्हणजे मिनिमम, आणि मिनिमम मीन्स ग्रेटर, पुढे पुढे जायचं. ओके, ॲटलिस्ट 1 टेल मीन्स 1 पण चालतील, मोर दॅन जास्त पण चालतील, म्हणून मी 2 टेल्स पण घेतले. ओके, अँड सी इव्हेंट काय होती? सी इव्हेंट सगळ्यांना जमल, सोपी. काय होती? गेटिंग नो हेड. नो हेडचा अर्थ माहिती ना तुम्हाला? नो हेड म्हणजे हेड मिळता कामा नये. मग बघा बरं, नो हेड कुठं कुठं दिसते तुम्हाला? पहिला घेणार का आपण? HH नाही, HHमध्ये तर 2 हेड्स आहेत. HT घेणार का आपण? नाही, त्यात 1 हेड आहे. TH घेणार का? नाही, त्यात पण 1 हेड आहे. हां, फक्त TT, हा जो TT दिसतोय ना, त्या TTमध्ये हेड आहे का? नाही आहे, कारण ते दोन्ही TT मीन्स दोन्ही टेल्स आहेत. सो नो हेड मीन्स TT. टोटल 4 जण होते, पण त्या 4 जणांमधला एकच जण असा आहे TT की ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. सो नंबर ऑफ C इज इक्वल टू 1. झालं, इझी होतं. लक्षात आलं तुम्हाला? इझी आहे, सोपं टॉपिक. आता तुम्ही म्हणता सर किती मार्क्सचं सम आहे? 4 मार्क्सचं सम आहे. तेवढं सोपं आहे बघा. 4 मार्क्स कसे काय? ही जी मेन इव्हेंट सोडवली ना आपण पहिली, S, त्याला 1 मार्क्स, A इव्हेंट 1 मार्क, B इव्हेंट 1 मार्क, C इव्हेंट 1 मार्क. प्रत्येक इव्हेंटला 1 मार्क असतो. मग टोटल मेन अँड सब इव्हेंट टोटल 4 झाले ना, मग देअरफॉर 4 मार्क्सचं सम होतं. इझी होतं ना? ज्यांना कळलं नसेल आपण सेकंड सममध्ये बघू. अजून आहे सम. 3 coins are tossed. हो, 3 coins are tossed. सेकंड सम बघू आपण. ओके, आता नीट लक्ष द्या. 3 coins are, मगासारखं सम आहे. कसं काय मगासारखं? मेन इव्हेंट 3 coins are tossed आणि त्याच्या खाली सब इव्हेंट्स ABC.
म्हणजे थोडक्यात हे पण 4 मार्क्सचं सम आहे. आपण जेवढी सम घेणार आहे ना प्रॅक्टिस सेट 5.3मध्ये, हे सगळे सम्स 4 मार्क्सचे आहेत. म्हणजे सगळ्या सम्समध्ये आता मी वर मेन इव्हेंट देणार, खाली 3 इव्हेंट ABC देणार आहे. तर नीट लक्ष द्या. आता तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित कसं सॉल्व करायचं. ओके. 3 कॉईन्स आर टॉस. 3 कॉईन्स आर टॉस. सुरुवात कशी करायची? जी मेन इव्हेंट्स आहेत, भरपूर मुलं डायरेक्ट सॅम्पल स्पेस एस लिहितात. मला डायरेक्ट एस नको आहे. पहिलं मेन इव्हेंट लिहा. 3 कॉईन्स आर टॉस. ओके. देन एस इज इक्वल टू, आठवते ना, 3 कॉईन्स टॉस केले, तुमच्या हातात 3 कॉईन्स असतील आणि म्हणलो टॉस करा, तर काय पडल? तिघांवर हेड पडल HHH, तिघांवर टेल पडल TTT. ओके. हे तर इझी आहे. बाकीचे रिमेनिंग 6 कसे लिहायचे ते लक्षात आहे ना. हा जो ट्रिपल H आहे 3 टाइम्स H, त्यातनं काय फिरवू आपण? त्यातनं T फिरवू. T फिरवायचं म्हणजे काय करायचं माहिती ना, लास्ट बॅचमध्ये मी सांगितलेलं आहे, तरी परत एकदा सांगतोय. बघा लक्ष द्या. हा फर्स्ट H कॅन्सल करून मी तिथं T टाकतो. THH. ओके. आता एक काम करतो, मिडल H कॅन्सल करून तिथं मी T टाकतो. HTH. आता काय करतो मी, लास्ट H कॅन्सल करून तिथं T टाकतो. देन HHT. काय केलं मी? एक H गायब करून तिथं मी T टाकला. दॅट मीन्स ट्रिपल H मधनं आपण T फिरवला. सिमिलरली तसंच एक काम करू, हा जो 3 टाइम्स T आहे, ट्रिपल T आहे, त्यातनं H फिरवू. H फिरवू म्हणजे फर्स्ट T गायब करून तिथं मी H टाकणार. HTT. आता मी काय करणार, सेकंड T गायब करून तिथं मी H टाकणार. THT. आणि आता मी काय करणार, लास्ट T गायब करून तिथं H टाकणार. TTH. TTH म्हणजे टोटल नंबर ऑफ एस इज इक्वल टू 8. ओके. 3 कॉईन्स टॉसचं सम इम्पॉर्टंट आहे. नॉर्मली 3 कॉईन्सचं सम भरपूर वेळा बोर्डाला पडलेलं आहे. कारण मुलं सॅम्पल स्पेस लिहिताना चुकतात. तुम्हाला पाठ करायचा असेल तर पाठ पण करू शकता, पण पाठ करण्यापेक्षा ते समजून घ्या. डायरेक्ट पाठ केलं तर ऐन टायमाला विसरताल. त्यामुळे व्यवस्थित कसे ते 8 फॅक्टर्स लिहून घ्यायचे तेवढं व्यवस्थित. ओके. चला मग आता एक एक इव्हेंट स्टार्ट करू. फर्स्ट इव्हेंट A किंवा A इव्हेंट. इव्हेंट A काय होतं सेंटेन्स? ॲटलिस्ट 2 हेड्स. ॲटलिस्ट 2 हेड्स. आता चुकायचं नाही. ॲटलिस्ट सगळ्यात महत्त्वाचं, ॲटलिस्ट वर्ड इग्नोर करा, राहून दे. 2 हेड्स तर दिसतात आहे ना. कुठं कुठं 2 हेड्स आहेत मला सांगा. THH त्यामध्ये 2 हेड्स आहेत. ओके. त्या शेजारी बघा HTH, त्यात पण 2 हेड्स आहेत. त्यानंतर HHT, त्यात पण 2 हेड्स आहेत. ओके. चला 2 हेड्सवाले सगळे लिहून काढले. आता नीट परत एकदा आता वर्ड्स ऑब्झर्व करा. ॲटलिस्ट आहे, मगाशीच मी बोललो ना, ॲटलिस्ट म्हणजे काय हो? ॲटलिस्ट मीन्स मोर दॅन. मोर दॅन मीन्स जास्त आले तरी चालतील. म्हणजे 2 हेड्स पण चालतील आणि 2पेक्षा जास्त कोण? 3 हेड्स पण चालतील. मग 3 हेड्स आहेत का कुठं? आहे ना, फर्स्ट ट्रिपल H. झालं. कळलं नक्की? ॲटलिस्ट 2 हेड्सचा अर्थ कळला? आता कळलं असेल. ॲटलिस्ट 2 हेड्स म्हणजे 2 पण चालतील आणि 2पेक्षा जास्त म्हणजे 3 हेड्स पण चालतील. म्हणजे नंबर ऑफ A इज इक्वल टू टोटल 4. 4 जण आले. ओके. नेक्स्ट वन इव्हेंट B घेऊ. काय होती इव्हेंट B? टू गेट हेड ऑन द सेकंड कॉईन. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, तुम्ही सर जे सेंटेन्स लिहिता ते इव्हेंट लिहिताना ते लिहिणं कंपल्शन आहे का? कंपल्सरी लिहायलाच पाहिजे. तर मी जसं लिहितो आहे तसंच तुम्ही सम ॲज इट इज नोट डाऊन करायचं आहे, लक्षात ठेवा. ओके. हेड ऑन सेकंड कॉईन अर्थ कळला याचा? म्हणजे काय हो? हेड ऑन सेकंड कॉईन म्हणजे तुम्हाला हेड मिळाला पाहिजे आणि तो सेकंड कॉईनवर मिळाला पाहिजे. म्हणजे काय? भरपूर जण आता कन्फ्यूज होतील. हेड ऑन सेकंड कॉईन त्याचा अर्थ काय झाला? एक मिनटं. हेड ऑन सेकंड कॉईन मीन्स हेड सेकंड कॉईन. टोटल हे 3 कॉईन्स आहेत ना. म्हणजे हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला. बरोबर आहे ना. म्हणजे ह्याचा अर्थ हेड ऑन सेकंड कॉईन म्हणजे तुम्हाला हेड सेकंड कॉईनवर मिळाला पाहिजे. सेकंड म्हणजे थोडक्यात मध्ये. म्हणजे तुम्हाला हेड मिडल टर्ममध्ये मिडल कुठंतरी भेटला पाहिजे. मग मिडल कुठं हेड दिसतोय का? बघा नीट बघा. ट्रिपल H येईल. का बरं? कारण ट्रिपल Hमध्ये नीट बघा मिडल H आहे. मिडल H मीन्स तुम्हाला हेड सेकंड कॉईनवर मिळाला. म्हणजे ट्रिपल H आपण घेऊ शकतो कारण त्यात हेड आहे आणि तो मध्ये आहे.
THH एक येऊ शकतो, कारण त्यात पण हेड आहे आणि हेड मध्ये आहे, सेकंड कॉईनवर आहे. HHT येऊ शकतो, त्यात पण हेड मिडल कॉईनवर आहे, सेकंड कॉईनवर आहे. आणि THT पण एक येऊ शकतो, त्यात पण हेड मिडल कॉईनवर, दॅट मीन्स हेडमध्ये आहे. टोटल नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. 4 जण झाले. बाकीचे मी नाही घेतलेत, कारण बाकीचे मध्ये टेल्स आहे, आपल्याला त्यांनी हेड विचारला होता. म्हणजे हेड ऑन सेकंड कॉईन म्हणले, समजा हेड ऑन फर्स्ट कॉईन म्हणले असते तर ह्याचा अर्थ मी हेड फर्स्ट, पहिला कुठं हेड दिसते ते घेतले असते. हेड ऑन सेकंड कॉईनचा अर्थ काय झाला की हेड तुम्हाला मध्ये मिळाला पाहिजे. मग जिथं जिथं मध्ये हेड होता ते 4 जण मी लिहून काढले. आणि लास्ट इव्हेंट सी. हां, आता नीट लक्ष द्या, ही पहिल्यांदा आपण बघतोय. ॲटमोस्ट 2 टेल्स. आता सगळ्यात महत्त्वाचं, ते ॲटमोस्ट वर्ड आले तो इग्नोर करा, बाकीचं काय 2 टेल्स आहे ना. चला बाकीचं मरून दे. 2 टेल्स मला सांगा कुठं कुठे आहे. HTT आपण घेणार, कारण त्यात 2 टेल्स आहेत, दिसते तुम्हाला. त्यानंतर THT आपण घेणार, त्यात पण 2 टेल्स आहेत. TTH पण घेणार, त्यात पण 2 टेल्स आहेत बघा. हां, आता भरपूर जणांना वाटेल हा सर बाद झालं, एवढेच घेतले, नंबर ऑफ C3 लिहून टाकताल. पण नाही, नीट लक्ष द्या, ॲटमोस्ट 2 टेल्स आहे. मग ॲटमोस्टचा अर्थ मी मगाशीच बोललो, ॲटलिस्ट म्हणलं की पुढे जायचं. म्हणजे आता जर ते ॲटलिस्ट 2 टेल्स म्हणले असते तर मी 2 पण घेतले असते, 3 पण घेतले असते, बरोबर ना. ॲटलिस्टचा अर्थ मिनिमम, कमीत कमी, पुढे पुढे सारखा, म्हणजे 2 पण चालतील, 3 पण चालतील. पण ॲटमोस्ट म्हणजे मागे, म्हणजे मॅक्झिमम. ॲटमोस्ट 2 टेल्स म्हणजे 2 पण चालतील, 1 टेल पण चालेल. मग 1 टेल कुठं कुठं आहे. HHT, त्यात 1 टेल आहे. HTH, त्यात 1 टेल आहे. THH, त्यात पण 1 टेल आहे. मग ॲटमोस्ट 2 टेल्सचा अर्थ काय, 2 टेल्स पण चालेल, मागं आलो आपण, 1 टेल पण चालेल, आणि 1च्या मागे काय असतो, 0 टेल्स म्हणजे टेल नाही मिळाला तरी चालेल, म्हणजे HHH. का बरं HHH, कारण HHH मध्ये टेल नाही आहे, तिन्ही हेड्स आहेत. टोटल नंबर ऑफ C इज इक्वल टू 7. 7 जण आले. कळलं तुम्हाला. म्हणजे ॲटमोस्ट ह्या शब्दाचा अर्थ सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला. ॲटलिस्ट म्हणलं की पुढे पुढे जायचं, 2 टेल्स 3 टेल्स. आणि ॲटमोस्ट म्हणलं की मागे मागे आलो मी, 2 टेल घेतले, 1 टेल घेतले आणि 0 टेल. ओके, म्हणजे नीट 2 वर्ड्स व्यवस्थित लक्षात ठेवा, ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट. ओके, कळलं नक्की. सेकंड सम. आणि नेक्स्ट वन बघू आपण, ह्याच्या पुढचं लास्ट सम बघू. 1 डाय इज रोल्ड. हे खूप सोपं आहे. 1 डाय इज रोल्ड, की तुमच्या हातात एक डाय म्हणजे माहिती आहे ना, तुम्ही स्नॅक लेडर, सापशिडी खेळता ना, सापशिडीमध्ये जो क्यूब असतो त्याला डाय म्हणतात. मग आता तुमच्या हातात समजा मी तो सापशिडीतला जो ठोकळा आहे, डाय आहे, तो दिला आणि फेकायला लावला तर काय पडू शकतं माहिती आहे तुम्हाला. त्याच्यावर सर 6 आकडे असतात, म्हणजे एकतर 1 पडू शकतो, 2, 3, 4, 5, 6, ह्यातलंच काहीतरी पडेल. रिपीटेड पडू शकतं, पण हेच पडू शकतं. 7, 8, 9 पडू शकतात का, इम्पॉसिबल आहे, कारण त्याच्यावर 6 आकडे असतात. 7, 8, 9 आयुष्यात कधी पडणार ना, बरोबर ना. म्हणजे ह्याचा अर्थ 1, 2, 3, 4, 5, 6, बस नंबर ऑफ S इज इक्वल टू 6. ओके, उलट सुलट लिहिले तरी चालतील. सिक्वेन्स तुम्ही एखादा मला सर मी उलटं लिहू का, 6, 5, 4, 3, 2, 1, तुझी मर्जी, बरोबर आहे ना. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं लिहा, बट मला ते 6 एलिमेंट्स तेच पाहिजेत. मग तुम्ही उलटं लिहा नाही तर सरळ लिहा. ओके, चला आता इव्हेंट सोपे आहेत. हे सम ॲक्च्युली मी तुम्हाला जरी दिलं असतं तरी तुम्ही सोडवलं असतं. इव्हेंट ए काय होतं, इवन नंबर ऑन द अप्पर फेस. आता नीट लक्ष द्या, इव्हेंटचं सेंटेन्स लिहिताना फुल सेंटेन्स लिहायची गरज नाही, फक्त इवन नंबर हा बाद झाला. मग ए इज इक्वल टू इवन नंबर. इवन नंबरचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला. इवन नंबर मीन्स डिव्हिजिबल बाय 2, 2च्या टेबलमध्ये असलेले विच आर डिवायडेड बाय 2. मग कोण आहे 2च्या टेबलमधले, 2, 4, 6, 2, 4, 6 झालं. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. 3 जण आले, टोटल 6 एलिमेंट्स होते, त्यातले 3 एलिमेंट्स इव्हन नंबर्स होते. त्यानंतर इव्हेंट बी काय होती. इव्हेंट बी ऑड नंबर ऑन द अप्पर फेस. की ऑड नंबर भेटले पाहिजेत. आता ऑड नंबर म्हणजे काय, ऑड नंबर म्हणजे जे 2च्या टेबलमध्ये नसतात. म्हणजे थोडक्यात
विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2, विच आर नॉट इवन नंबर. जे इवन नंबर नाही ते ऑड नंबर. मग वर नीट बघा, मी इवन नंबर मग अशी मार्क केले ते, मग राहिलेले कोण कोण आहेत जे विच आर नॉट मार्क? 1, 3, 5. ॲक्च्युली 1, 3, 5, 7, 9 पुढं भरपूर आहे, पण आता आपण 1, 3 वर ब्रॅकेटमध्ये तिघच जण आहेत ना, 1, 3, 5 झालं. मग नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. हे पण 3 एलिमेंट्स आले. अँड लास्ट इव्हेंट सी काय होती? इव्हेंट सी प्राईम नंबर. आता सगळ्यात महत्त्वाचं प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे माहिती ना काय? प्राईम नंबर म्हणजे विच आर नॉट विच आर डिव्हिजेबल बाय इटसेल्फ. की असे नंबर की जे फक्त स्वतःच्याच टेबलमध्ये येतात, दुसऱ्यांच्या टेबलमध्ये येत नाही. आणि सुरुवात 2 पासून करायची. मग 2 प्राईम नंबर आहे, कारण 2 फक्त 2च्याच टेबलमध्ये येतो. 3 पण प्राईम नंबर आहे, 3 फक्त 3च्याच टेबलमध्ये येतो. 4 नाही घेणार, बिकॉज 4 2च्या टेबलमध्ये येतो. 5 पण प्राईम नंबर आहे, 5 कोणाच्या टेबलमध्ये येत नाही. 6 घेणार का? नाही, 6 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या टेबलमध्ये येतो. म्हणजे याचा अर्थ बास. नंबर ऑफ सी प्राईम नंबर पण 3च आहेत, 2, 3, 5. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 3. झालं, संपलं. केवढं इझी सम आहे 4 मार्क्सला. आपण ह्याच्या अगोदर 2 टॉपिक्स बघितलेले, AP अँड लिनियर इक्वेशन, बरोबर आहे ना. मग ॲज कम्पेअर्ड टू दोज टॉपिक्स हे सम किती इझी आहे. त्यातले सम्स 4 मार्क्सचे आणि ह्यातलं सम 4 मार्क्सचं. केवढं सोपं आहे. म्हणून तर मी तुम्हाला म्हणलो ना, इझी टॉपिक आहे. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला पडू शकतात, पण सगळ्यात इम्पॉर्टंट कुठलं आहे? सॅम्पल स्पेस. वरचा हा जो एस दिसतो ना, सॅम्पल स्पेस, हा इम्पॉर्टंट आहे. तुमचा सॅम्पल स्पेस चुकला, समजा एखाद्याचा 1 डाय आहे, त्यांनी काहीतरी वेगळं लिहिलं, सॅम्पल स्पेस चुकला, तर खालचा अख्खं सम रॉंग, डायरेक्ट 0 मार्क्स. का बरं? कारण आपण हे जे सब इव्हेंट सोडवलेत ना, ABC, हे आपण कशातनं सिलेक्ट केलेत? एसमधनं सिलेक्ट केलेत. दॅट मीन्स आपण 9thला शिकलो असेल युनिव्हर्सल सेट, आठवते का? मग हा जो काय 1 डायचा आपण हा जो एस लिहितोय ना, हा युनिव्हर्सल सेट आहे. आणि हे ABC सबसेट झाले. थोडक्यात तुमचा एस चुकला तर खालचं चेक करायचा संबंध देत नाही, डायरेक्ट 0 मार्क्स. बरोबर ना? त्यामुळं मी लास्ट वीकमध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेस का लिहून दिली, ते का पाठ करायला लावलं, की हे जर पाठ असेल, तुमचे सॅम्पल स्पेस तुम्हाला जर जमत असेल तरच तुम्ही सम सोडू शकता. ओके. तर आज होमवर्क्स वगैरे तुम्हाला काही नाही आहे. आज फक्त जेवढं जे 3 सम झालेले आहेत ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ओके. आणि ज्यांचं लर्निंग झालं नसेल त्यांनी परत एकदा प्रामाणिकपणे लर्निंग करून घ्या. ओके, बाय.